ठाणे महानगरपालिकेत झालेल्या संयुक्त बैठकीत आयुक्तांनी दिलेल्या तत्वतः मान्यतेनुसार सुमारे फायलेरिया विभागात कर्मचाऱ्यांसह 5,000 कंत्राटी कामगारांना दिलासा मिळणार असून अनेक वर्ष सेवेत असलेल्या कंत्राटी शिक्षकांना कायम सेवेत घेण्याचा मार्गही मोकळा झाला आहे। आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने पाठपुराव्याला यश आल्याने शासकीय विश्रामगृहामध्ये त्यांचा कर्मचाऱ्यांनी सत्कार केलाय। ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत आमदार केळकर, आयुक्त सौरभ राव आणि कामगार प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली होती। या बैठकीत आयुक्तांनी दिलेल्या तत्वतः मान्यतेनुसार कंत्राटी कामगारांना सेवा सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। ठाणे महानगरपालिकेत विविध भागामध्ये सुमारे 5,000 कंत्राटी कामगार काम करत असून त्यांची पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारांना नोटिसा देणे, किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा, अनुकंप, वारसा हक्क इत्यादी सुविधा देणे याबाबत आयुक्तांनी तातडीने हे प्रश्न सोडवण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते। त्यानुसार त्यांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक अनेक वर्षापासून अध्यापनाचे काम करत आहेत। आयुक्तांच्या तत्वतः मान्यतेमुळे 17 शिक्षकांना कायम सेवेत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सत्कार सोहळ्यामध्ये उपस्थित असलेल्या शिक्षकांनी त्यांच्या भावना व्यक्त करत केळकर यांचे आभार मानलेत। आज विविध विभागामधल्या कामगाराचे प्रतिनिधी आज या ठिकाणी कृतज्ञता म्हणून आले होते। मध्यंतरी माननीय आयुक्तांच्या उपस्थितीत जी बैठक झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचे काही विषय जे होते ते मान्य झाले की जे खूप वर्षापासून प्रलंबित होते। आरोग्य विमा पण साधा कंत्राटी कामगारांना नाही। जे कंत्राटी कामगार 5,000 आहेत परंतु त्यांचा आरोग्य विमा नाही, त्याच्या आरोग्याशी खेळ आहे आणि त्याच्यामुळे तो आरोग्य विमा तत्काळ लागू करण्याच्या संबंधीमध्ये आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो। तो मान्य झाला आणि या पुढच्या काळामध्ये हा आरोग्य विमा जो आहे तो 5,000 कर्मचाऱ्यांना लागू होईल। फायलेरिया विभागामध्ये जे कर्मचारी काम करतात, खरं तर सफाई कामगार जो घाणीत काम करतो तो सफाई कामगार हा लाड पागे समितीचा धोरण आहे शासनाच्या आणि त्यानुसार फायलेरियामधली लोक देखील हे सफाई कामगार आहेत आणि त्यांना देखील वारसा हक्क मिळाला पाहिजे ही आम्ही गेली 1.5 वर्ष मी विधिमंडळात आणि महापालिकेकडे भूमिका मांडत होतो, तर ती त्यांनी मान्य केली आहे आणि ठाणे महापालिकेमध्ये जवळपास 300च्या वर फायलेरियाच्या कामगारांना जो आहे तो वारसा हक्क जो आहे तो त्यांना मिळणार आहे। त्यांच्या वारसांना त्या ठिकाणी नियुक्ती होणार आहे। पदोन्नतीचं पण हेच की का टाळाटाळ करतात मला कळत नाही। हे सगळे कामगार आहेत, कष्टकरी आहेत आणि या पदोन्नतीला दिरंगाई करतात, तर त्याच्याकरता आम्ही त्यांच्यासमोर जवळजवळ 50च्या वर कर्मचाऱ्यांची पदोन्नतीच रखडलेली होती, ती त्यांनी मान्य केली आणि त्याच्यामुळे ते देखील त्यांचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागला। शिक्षण विभागामध्ये देखील 18 वर्ष कॉन्ट्रॅक्टवर शिक्षक काम करत होते। अनेक महापालिकांमध्ये त्यांना अशा प्रकारच्या शिक्षकांना सामावून घेतलं होतं, परंतु महापालिकेमध्ये ठाणे महापालिकेत त्यांना अजूनही सामावून घेतलं नव्हतं। तर आयुक्तांनी आता सक्त निर्देश दिलेले आहेत कार्मिक विभागाला आणि त्याच्यामुळे त्यांना देखील जे 18 वर्ष काम करत आहेत, शिक्षकाचं काम करत आहेत, तर त्यांना देखील कायमस्वरूपी करण्यात येतील। अनेक विषय जे आहेत जे हक्काचे आहेत ते सुटले पाहिजेत आणि या भूमिकेतून पुढच्या काळामध्ये देखील आम्ही सगळी मंडळी कामगारांच्या बाजूने राहू आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू। वेगवेगळा प्रश्न आहे आज